महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा स्फोट झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत स्वतःच्या खासगी कंपन्यांना कोट्यवधींची कामे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तात्काळ बडतर्फी आणि उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्यावरही संगनमताचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कुणाल शिरसाठे यांनी महाज्योतीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असतानाच 24 ऑगस्ट 2023 रोजी महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ही खासगी कंपनी स्थापन केली। त्यानंतर त्यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून कौशल्य विकास विभागातील महत्त्वाची कोट्यवधींची कामे स्वतःच्या कंपनीकडे वळवली असा आरोप आहे। इतकंच नाही तर 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी संचालक पदाचा राजीनामा देऊन आपल्या पत्नी तेजल कांबळे यांना संचालक बनवले, ज्यामुळे हा व्यवहार अधिकच संशयास्पद ठरत आहे। दरम्यान इझी रूट एक्झिम नावाची आणखी एक कंपनी 5 मे 2025 रोजी स्थापन करून आर्थिक व्यवहारांचा विस्तार केल्याचा आरोप आहे। मात्र 17 मार्च 2026 रोजी पत्रकार परिषदेत प्रकरण उघड होताच 18 मार्च रोजी घाईघाईत कंपनीचे जीएसटी रद्द करून वेबसाईट बंद करण्यात आली। यावरून काहीतरी मोठं लपवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे। प्रशासनाकडे ठोस मागण्या, कुणाल शिरसाठे यांना तात्काळ बडतर्फ करावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, भ्रष्टाचारातून कमावलेली मालमत्ता जप्त करावी। या संपूर्ण प्रकरणामुळे महाज्योतीसारख्या प्रतिष्ठित संस्थेची प्रतिमा धुळीस मिळाली असून पात्र विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे। ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन देत सरकारला थेट इशारा दिला आहे। कारवाई झाली नाही तर आंदोलन तीव्र करू। आकाश नंदागवळी, भंडारा प्रतिनिधी। सरकारने ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्था स्थापन केलेली होती, पण त्या महाज्योती संस्थांमध्ये शिरसाट साहेब आणि राजेश खवले या अधिकाऱ्यांनी करोडोचा भ्रष्टाचार केला आणि स्वतःच्या कंपन्या तयार करून त्या भ्रष्टाचार केला। तर या भ्रष्टाचाराला आळा देण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चा एकलव्य सेनेमार्फत कलेक्टर साहेबाच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला हे म्हणायचे आहे तुमच्या प्रेसच्या माध्यमातून की या भ्रष्टाचाराची सकल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि तसेच नियुक्त जजच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून सकल चौकशी व्हायला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांची संपत्ती, बँक खाते जेवढे काही व्यवहार आहेत ते स्विच करण्यात यावी अशी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे। महाज्योती संस्था ही ओबीसी, भटके विमुक्त आणि एसबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी अशी संस्था आहे, परंतु महाज्योतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। तिथले जे संचालक आहेत अनेक योजनांच्या नावावर गरीब विद्यार्थ्यांना फसवत आहेत, स्वतःच्या कंपन्या तयार करत आहेत, शेल कंपन्या तयार करत आहेत आणि परस्पर करार देऊन विद्यार्थ्यांना त्या योजनांचा फायदा न देता त्यांचे पैसे हे आपल्या कंपन्यांमध्ये वळवत आहेत। याचा एकलव्य सेना आणि ओबीसी क्रांती मोर्चा हा तीव्र विरोध दर्शविते आणि आज आम्ही सर्व जे आहे प्रशासनाला जागा करण्यासाठी इथे आलेलो आहोत। जर ही त्यांची चौकशी झाली नाही उच्चस्तरीय तर येणाऱ्या काळामध्ये मोठा लढा लढू याची आम्ही सर्वांना जाणीव करून देतो। धन्यवाद।